रामटेकसह शिवसेना विदर्भातील विधानसभेच्या 3 जागा लढवणार, संजय राऊत यांची माध्यमांना माहिती। विविध सर्वे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विधानसभेच्या सर्वेवर संजय राऊतांची टीका, तर महाविकास आघाडी राज्यामध्ये 180 जागा जिंकणार असल्याचा राऊतांना विश्वास। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, राज्य निवडणूक आयोगाने नियुक्ती केल्याची माहिती। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रभारींच्या महाराष्ट्रात दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी तर भाजपकडून मुर्जी पटेल इच्छुक। भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्धा विधानसभेसाठी इच्छुक, लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवारी परिवर्तन अपेक्षित, त्यामुळे पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार, सुरेश वाघमारेंचं वक्तव्य। जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरचा वाद चव्हाट्यावर, पर्यटनविषयी बैठकीला भाजपला डावलल्यानं अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले। कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फिल्मी स्टाईल बॅनर झळकले, त्रिदेव अजिंक्य असा बॅनर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून बॅनरबाजी। संसदेच्या लोकलेखा समितीवरती अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती, संसदीय परंपरेनुसार लोकलेखा समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षाला, काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांची अध्यक्षपदी वर्णी। देशात डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जे.पी. नड्डांची भेट घेतली, डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावरती कडक कायदा तयार करण्याची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर, 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, आता 17 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता। लाडकी बहीण योजना करताय, मग त्या लाडक्या बहिणीला सक्षम आणि स्वावलंबी बनवा, लाचार नाही, अंजली दमानियांचे ट्विट। बँक कर्मचारी संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये गर्दी होत असल्यानं अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची पत्राद्वारे मागणी। वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांचं सारला बेट इथं स्वागत, वक्तव्याचा विपर्यास केला गेला, रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचाही पुनरुच्चार। रामगिरी महाराजांना अटक करा, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी खासदार हुसेन दलवाई यांची मागणी। कोलकाता घटनेतील आरोपी संजय रॉयची आज मानसशास्त्रीय चाचणी होणार, आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू। राज्यासह देशात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डांशी फोनवरून संवाद, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावरती कडक कायदा करण्याची मागणी केली। महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन, अहमदनगरमध्येही मोर्चाचं आयोजन, नितेश राणे मोर्चात सहभागी होणार। कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीमध्ये मेणबत्ती मोर्चा, मोर्चात डॉक्टरांच्या विविध संघटना सहभागी। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी वर्ध्यामध्ये कॅन्डल मार्च, विविध संघटनांचा या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग। टॅक्स रिफंडच्या नावाखाली अनेकांना फेक मेसेज येत असल्यानं आयकर विभागाकडून अलर्ट, फेक मेसेजेसला बळी न पडण्याचं आयकर विभागाचं करदात्यांना आवाहन। सण आणि उत्सवांच्या काळात राज्यामध्ये लेझर आणि डीजेवर बंदी घाला, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांना दृष्टी आणि श्रवण दोष, काहींना दृष्टी गमवावी लागल्याचा याचिकेतून दावा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते, पूल 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बांधकाम विभागाला निर्देश, कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचाही मुख्यमंत्र्यांचा इशारा।
मुंबई उपनगर आणि ठाण्यातील तापमानात वाढ 2 ते 3 दिवसांपासून पाऊस नसल्याने उष्णता वाढली। 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं पुनरागमन होणार। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट। काल रात्री झालेल्या पावसानंतर आज साताऱ्यामध्ये निसर्ग सौंदर्य खुललं। अजिंक्यतारा किल्ल्यासह डोंगर परिसरात ढग खाली आल्याचा भास। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 93% भरली। अप्पर वैतरणामध्ये 89%, मोडकसागरमध्ये 96% पाणीसाठा, तर तानसा आणि मध्य वैतरणामध्ये 97% पाणीसाठा। बारामतीमधील नाझरे धरण 100% भरलं। धरणातून कुऱ्हा नदी पात्रामध्ये 1642 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होण्याची शक्यता। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हहून थेट उपनगरात जाता येणार। रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी सुरू। पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी आणि निसरड्या पायवाटेमुळे पायरी मार्ग बंद करण्यात आला होता। मध्य रेल्वे मार्गावरती 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचाली। वेगवेगळ्या स्थानकांचा सर्व्हे करत रेल्वे प्रशासन 15 डब्यांच्या लोकल चालवण्याबाबत आढावा घेणार। मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि दिव्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। सांताक्रूज, गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक काळामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार। सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर आज सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा पूर्णतः बंद असेल। रक्षाबंधनानिमित्त भुसावळ ते इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे चालवली जाणार। अप आणि डाऊन मार्गावर आज आणि उद्या 2 दिवस अनारक्षित विशेष रेल्वे चालवली जाणार। रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी। 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह 3 महिने बंद राहणार। नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती। हॉस्पिटल आणि हॉस्टेलच्या आतमध्ये आता फूड डिलिव्हरी बॉयजना नो एंट्री। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी बैठकीत निर्णय घेतला। पुणे ड्रग्ज प्रकरणात गुजरातमधून एकाला अटक। विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त। न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना वकिलाला हृदयविकाराचा झटका। रुग्णालयात उपचारादरम्यान ॲडव्होकेट तलत इक्बाल कुरेशी यांचा मृत्यू। नाशिकमध्ये एका परप्रांतीय मुलाचं अपहरण करून हत्या। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवमधली घटना। मुलाच्या अपहरणाचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती। अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघात। सिमेंट ब्लॉकनं भरलेला ट्रक उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळला। पुलाखाली कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला। जालना खामगाव महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ धावत्या रिक्षावर नीलगाय धडकून अपघात। अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू तर 4 प्रवासी गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।